एकूण 47 पदांपैकी 14 पद रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे। नाही 23 जगह भरी हुई है, 26 जगह खाली है वहां पर। अध्यक्ष महोदय, विभागाकडनं मी माहिती ब्रीफिंग घेताना घेतलेली आहे, पण तरी सुद्धा जर सन्मान्य सदस्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर निश्चितपणे ती सुद्धा तपासून घेतली जाईल। या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला आपल्याला अवगत करायचं आहे की या बाबतीत प्रमोशन्स थोडीशी डिले झाला ह्याच्याबद्दल दुमत नाही, कारण डीपीसी जी आहे जी व्हायला पाहिजे होती, ज्या डीपीसीनं ती प्रमोशनची शॉर्टलिस्ट करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवायला पाहिजे होतं, त्याला दिरंगाई झालेली आहे। पण अशा पद्धतीची दिरंगाई होणार नाही, या पद्धतीची दक्षता आपण या ठिकाणी निश्चितपणाने घेतली जाईल। आणि या बाबतीत एक पिटिशन सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महोदय हायकोर्टमध्ये झालेला आहे आणि उच्च न्यायालयानं 10/12/2025 रोजी दोन्ही याचिका त्या पिटिशन मधल्या रद्द करून राज्य सरकारनं आणि म्हाडानी, म्हणजे म्हाडानी घ्यावा आणि तो राज्य सरकारची मान्यता घ्यावी, 6 आठवड्याच्या आत अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा या प्रमोशनच्या बाबतीत, असा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। 6 आठवडे जरी माननीय उच्च न्यायालयानं सांगितलेले असले तरी 1 महिन्याच्या आत या संदर्भातली डीपीसी पूर्ण करून त्याचा अहवाल सरकारकडे मागून डीपीसीच्या ह्याला प्रस्तावाला शासन नियमानुसार मान्यता देईल। शासनाने एकूण हायकोर्टने आपल्याला 6 आठवड्यात निर्णय घेऊन प्रमोशन संदर्भात सक्रिय ऍक्टिव्हिटी करायला सांगितली आहे। आपण 6 आठवड्याच्या आत डीपीसी घेऊन शासनाकडे अहवाल घेऊन शासनाने पुढची पावलं उचलून 6 आठवड्यात प्रमोशन होतील आणि या जागा भरल्या जातील या संदर्भातली खबरदारी घ्यावी। सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे 6 आठवड्यापेक्षा जादा वेळ लागणार नाही याची दक्षता विभागाकडून घेतली जाईल आणि 6 आठवड्याच्या आत सगळी प्रक्रिया ही 14 पद भरण्याची पूर्ण केली जाईल। है इसमें प्रश्न ये है कि जो डीपीडीसी लेना है 2022 से नहीं लिया है। आपका मैं धन्यवाद देता हूं कि आपने बताया कि इसको इमरजेंसी में लेकर के इसका प्रमोशन होना चाहिए। दूसरा सबसे बड़ा प्रश्न ये है जो दक्षिण मुंबई के लिए, अध्यक्ष महोदय, जो वैकेंसी खाली है ये तो प्रमोशन हो जाएगा, स्टाफ तो बढ़ेगा नहीं। जो वैकेंसी आपके पास खाली है माडा के अंदर, एग्जीक्यूटिव इंजन का मेरे हिसाब से 26 है, आपके हिसाब से 14 है, और जो भी है तो मेरे 100% 26 है, मगर आप देख लीजिए, मगर माडा के अंदर एग्जीक्यूटिव से लेके सिपाही तक नहीं है, उसके वजह काम नहीं हो रहा है। काम नहीं होने की वजह से बिल्डिंग गिरती है, बिल्डिंग गिरने की वजह से लोग मरते हैं। आप पूरी वैकेंसी कितने दिन में भरेंगे वो सदन के सामने। वही मैंने उनको कहा है की त्यांना मी आत्ताच असं निर्देशित केलेलं आहे की 6 आठवड्याच्या आत जेवढे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या पोस्ट रिक्त असतील त्या भरण्यासंदर्भात डीपीसी घ्या, शासनाकडे अहवाल द्या, शासनाने त्या अहवालावरती कारवाई करू दे, पण 6 आठवड्याच्या आत ही पदं भरली जातील अशी शासनाने खबरदारी घ्यावी। अध्यक्ष महाराज बोला। एक मिनिट ऐकून घ्या त्यांचं। सन्मान्य अमीन पटेल साहेबांनी इतर पदांचाही उल्लेख केला, शिपाई वगैरे किंवा उपअभियंता वगैरे, तर या संदर्भामध्ये अधिवेशन संपल्यानंतर या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून मी स्वतः याचा ड्राईव्ह घेईन। कुठल्या संवर्ग अ, संवर्ग ब, संवर्ग क आणि त्याच्यापेक्षाही खालच्या संवर्गातली किती पदं रिक्त आहेत, किती पदं तातडीने विभागीय प्रमोशन देऊन भरता येतील, किती पदांसाठी नव्याने या ठिकाणी आपल्याला जाहिरात काढावी लागेल, या सगळ्याचा अहवाल घेऊन या संदर्भातली सुद्धा कार्यवाही सुरू केली जाईल। बोला। साठी सांगू इच्छितो, एकही लक्षवेधीचे उत्तर आलेले नाहीये, एकही लक्षवेधीचे उत्तर नाही। मला अशी माहिती देण्यात आली की लक्षवेधीचे उत्तर आलेले नाहीये। काय आहे परिस्थिती मला माहित नाही अध्यक्ष महाराज। नाही, एक नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर आलं नाही की कोणत्याच लक्षवेधीचं उत्तर, काय तुमचं म्हणणं काय आहे? असं म्हटलं की लक्षवेधीचे उत्तर दिले नाहीये। ठीक आहे, नाही मग सागर साहेब बरोबर आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, उत्तर आले। मला जी माहिती दिली ती मी सांगितली। अध्यक्ष महोदय, माझा विषय असा आहे, अमीन पटेल साहेबांनी एक चांगला विषय या सभागृहात उपस्थित केलाय आणि आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करून अध्यक्ष महाराज 1 नंबरचं आलं, 2चं आलं आणि 5 तीनच लक्षवेधीचे उत्तर आहे, बाकी कुठे नाही। मी पण पाहून आलो आता। ठीक आहे, मी पुकारण्याआधी जर आली नसतील तर ती सभागृहात वितरित करण्यासंदर्भातले बघा,
नाही, ज्या आल्या नसतील Procedure- त्या. मला मग पॉइंट ऑफ प्रोसिजरवर थोडंसं वेळ द्या. बोला. आपणही तिथे इतके वर्ष झाले सगळे त्या सर्वोच्च पदावर आहात. आम्ही कधी वाचायचं आणि काय उत्तर कळायची तुरंत आल्याबरोबर. आता आमच्या हातात अजूनही लक्षवेधी नाही. आपण लक्षवेधी पुकारली अध्यक्ष महोदय. पॉइंट ऑफ प्रोसिजरनुसार लक्षवेधी ही ठीक आहे, एक आपल्या मिनिट. प्रश्नाचा तास सुरू या होण्यापूर्वी संदर्भातली मी आमच्या त्वरित माहिती मागवतो आणि जर का लक्षवेधीची उत्तरं वितरित केली गेली नसतील तर मी संबंधित खात्याला आणि मुख्य सचिवांना असे निर्देश देत आहे की लक्षवेधीची उत्तरं सकाळी सभागृह सुरू होण्यापूर्वी वितरित होणं आवश्यक आहे, ती त्यांनी करावी. हे जे आता आपण डीपीसीची मीटिंग घेणार आहात, अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ, माझा खाली प्रश्न संपू दे, छोटा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खात्याअंतर्गत सेवा ज्येष्ठता समितीची बैठक आपण सांगितल्याप्रमाणे 6 आठवड्याच्या आत घेणार आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की म्हाडाचा आता व्याप आणि विस्तार फार मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हाडाच्या ज्या लेआउट्स आहेत ते आहेतच. म्हाडानं आता आपण प्राधिकरण केलंय. पहिला म्हाडा अंडर कॉर्पोरेट कंपनी ऍक्ट 1956 प्रमाणे एक कंपनी होती, सरकारच्या अधिकृत. योगेश सागर साहेब, हा स्कोपच्या बऱ्याच बाहेर आहे नाही नाही प्रश्न. नाही 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 मी प्रश्नावर येतो ना. बिलकुल स्कोपच्या बाहेर मी कधीच जात नाही, कधीच नाही जात अध्यक्ष चला, महोदय. सांगा लवकर. माझा प्रश्न असा नाही, लवकर नाही अध्यक्ष महोदय. हा मुंबई शहराचा आमचा प्रश्न आहे, मोठा आपलाही प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ही आकृतीबंध किंवा एस्टॅब्लिशमेंट शेड्यूल कधी तयार करण्यात आला होता, कुठल्या वर्षी तयार करण्यात आला होता अध्यक्ष महोदय? कारण आता आपण सेवा ज्येष्ठता समितीच्या बैठका घेऊन अपॉइंटमेंट किंवा प्रमोशन करणार, पण तिथे स्टाफ अधिकचा पाहिजे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे हाल एवढे बेहाल आहेत, काम करून करून एकेकाला 2-2 चार्ज, 3-3 चार्ज, ऍडिशनल चार्ज. म्हणून आकृतीबंध कधी तयार करण्यात आला होता आपण सभागृहाच्या पटलावर ठेवा, पाहिजे तर माहिती नसेल तर. आणि आकृतीबंध तयार केला होता तेव्हा म्हाडा स्वतः एक कॉर्पोरेशन होतं, आता म्हाडा प्राधिकरण आहे. म्हणून आकृतीबंध आपण नव्याने तयार करणार आहात का? मोदय, हा प्रश्न लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा जरी असला तरी सन्मान्य अमीन पटेल साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना जी मी सांगितलेलं आहे की या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून अधिवेशन संपल्यानंतर पूर्ण रिक्त पदांचा ज्यावेळी या ठिकाणी आपण आढावा घेऊ, त्याच्यामध्ये आकृतीबंध यापूर्वी कधी तयार केला होता, त्यानंतर म्हाडाचा वाढलेला वर्कलोड, या सगळ्या गोष्टी तपासून सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला घेऊन आकृतीबंध दुरुस्त करण्याची जर आवश्यकता असेल तर सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून यावर सुद्धा उचित कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 1 सकाळच्या